नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे असं पाहतो की तेजस हा मानसीला सांगत असतो, अहो लकीचाम, हे सगळं कसं शक्य आहे? नाही म्हणजे गायत्री वहिनी या अनाथ आश्रमात राहायच्या. गायत्री वहिनींची आणि दिनेश दादाची तिथेच ओळख झाली होती. मग त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. गायत्री वहिनी ह्या घरात लग्न करून येण्या अगोदरच माझे आजोबा ह्या जगात नव्हते. त्याबरोबर मानसी म्हणते, मग तरीसुद्धा गायत्री वहिनींनी ही सगळी कात्रणं का जपून ठेवली असतील? त्यावर तेजस म्हणत असतो, तेच मला सुद्धा कळत नाही आहे. पण जर आपण सरळ गायत्री वहिनींना विचारायला गेलो तर गायत्री वहिनी पाल्याड लावणार, तर सरळ उत्तर काही देणार नाही. त्यावर आता मात्र गायत्री वहिनींकडून कशा पद्धतीने भास्कर प्रभूंबद्दलची माहिती काढून घ्यायची यावरती तेजस आणि मानसी दोघंही विचार करत असतात. मग मानसीला एक भन्नाट कल्पना सुचते आणि ती म्हणजे अशी की जर आपण गायत्री वहिनींना विचारण्यासाठी भास्कर प्रभूंचाच वापर केला तर? ती तेजसला म्हणते, भास्कर प्रभूंनीच विचारलं गायत्री वहिनींना तर? त्यावर लगेचच तेजस म्हणतो, भास्कर प्रभू म्हणजे ते कसं? त्यावर मानसी म्हणते, राष्ट्रहित, अहो तुम्ही विसरलात का? मागे आठवा ना, एकदा तात्यांची खिल्ली करण्यासाठी तुम्ही भास्कर प्रभूंचं म्हणजे तुमच्या आजोबांचं रूप घेतलं होतं आणि त्यावेळेस गायत्री वहिनी तिथे आल्या. गायत्री वहिनींनी तुम्हाला पाहिलं आणि ते किती घाबरल्या होत्या, आठवतं आहे का तुम्हाला? अहो तुम्ही घरात आलात, भास्कर प्रभू आहे मी असं म्हणालात आणि गायत्री वहिनींच्या हातातलं पाण्याचं ग्लास जवळपास खाली पडून फुटलं. त्यांनी दोन्ही हात कानांवरती घट्ट घेतले आणि ओरडल्या. म्हणजेच काय? गायत्री वहिनी घाबरल्या होत्या. मग जर गायत्री वहिनी घाबरल्या होत्या तर आजही आपण तसं करू शकतो, म्हणजे आपल्याला पटपट खरं कळेल. त्यावर तेजस लगेचच म्हणतो, वा 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 वा, काय आदेश आहे, मस्त मस्त मस्त, असंच करू आपण, वा वा वा. त्याबरोबर मानसी म्हणते, झालं सगळं करून झालं. सिरियस बोलतो आहे ना आपण, सिरियस विषय आहे ना हा, जरा सिरियसली डिस्कस करूया त्याच्यावरती तरी. त्याबरोबर तेजस म्हणतो, ओ मग सिरियसच आहे, मी सिरियसच आहे, पण एक सिरियसली प्रश्न पडला आहे, तो विचारतो आता. ते सगळं तर ठीक आहे, मी भास्कर प्रभू बनलो, पण जर मी भास्कर प्रभूंचा अवतार घेतल्याच्यानंतर गायत्री वहिनी घाबरल्या, त्यांनी आरडाओरडा केला आणि घरातले सगळेच जर तिथे आले तर मग माझ्या आजोबांनी कुठे पळायचा? त्याबरोबर मानसी हसते आणि ती तेजसला म्हणते, आपण त्याच्यासाठी घरात कोणीही नसेल अशी वेळ निवडूया, म्हणजे फक्त गायत्री वहिनी एकट्या असतील असं बघू. त्याबरोबर लगेचच आता तेजस म्हणतो की वा, ही आयडिया चांगली आहे, असं आपण करू शकतो, ठीक आहे. मग आता त्यांचं दोघांचंही ठरलेलं आहे की आता भास्कर प्रभू येणार आणि गायत्रीला चांगली अद्दल शिकवणार. तर आता इथे सूरजदादा हा मात्र एकटाच बसलेला असतो. त्याच्या डोळ्यातून अश्रू आलेले असतात, कारण त्याला गीता वहिनीची खूप जास्त आठवण येत असते. त्याला आठवत असतं गीता वहिनीचे काल रात्री बोललेले शब्द. ती त्याला म्हणालेली असते, सूरज, हाताला धरून बाहेर काढलं तो तुम्ही मला, सांगा ना, घेऊन जाऊ शकाल पुन्हा मला तुम्ही त्या घरात, मानाने तुमची बायको म्हणून, आपल्या घरात, आपल्या प्रभुनिवासी घेऊन जाऊ शकाल तुमची बायको म्हणून मला पुन्हा मानाने, हाताला धरून? त्याबरोबर इतक्यात त्या ठिकाणी तेजस आणि मानसी येतात. तेजस हा गीता वहिनींना सूरजदादाने जे काही पत्र लिहून दिलेलं असतं ते वाचत असतो. त्याच्यामध्ये असं स्पष्ट लिहिलेलं असतं की माझ्यामुळे, मी जी बातमी छापून आणली तिच्यामुळे प्रभूंच्या नावाला काळिंबा फासला जाणार होता, पण गायत्री वहिनींनी मला सोडवलं आणि प्रभूंच्या नावाला काळिंबा लागला नाही. त्यामुळे मी माझी पत्नी गीता हिला स्वइच्छेने सोडत आहे आणि याच्यानंतर माझ्यामध्ये व तिच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संबंध नसेल. त्याबरोबर लगेचच सूरजदादा विचारतो, हे पत्र तुमच्याकडे कसं आलं, कुठून आलं? त्याबरोबर तेजस म्हणत असतो की हे महत्त्वाचं नाही आहे दादा, महत्त्वाचं हे आहे की तू हे सगळं का केलंस? गायत्री वहिनींना हे असं काहीतरी पत्र लिहून देण्याची तुला काय गरज होती? त्याबरोबर सूरजदादा म्हणत असतो, तेजस, मग मी काय करणार होतो तूच सांग मला. हे बघ, त्यावेळची परिस्थितीच अशी काही होती की मला हे करणं भाग होतं. मी जी काही बातमी छापून आणली होती त्यामुळे सगळ्यांना माझा राग आला होता, मला जेलमध्ये टाकलं होतं. जर मी हे सगळं केलं नसतं तर गायत्री वहिनींनी मला जो जामीन दिला होता तो त्यांनी नाकारला असता. मग रोज गीताला आणि तात्यांना
कोर्टाच्या वाऱ्या कराव्या लागल्या असत्या. त्याबरोबर मानसी म्हणते, एकदाही विचार केला नाहीत का हो दादा तुम्ही गीता वहिनीच्या मनाचा? गीता वहिनींना केवढं वाईट वाटलं असेल. त्याबरोबर लगेचच सूरजदादा म्हणतात, केला ना, खूप केला, वाईटही खूप वाटलं, पण काही माझ्या हातात पर्याय नव्हता. आणि मी जे केलं त्याच्यामुळे गीता सुखी आहे, तिला कोणी नावबोट ठेवत नाही आहे, यामुळे मी समाधानी आहे. त्यानंतर मानसी म्हणते, गीता वहिनींनीसुद्धा तुमच्यासाठी काहीतरी केलं आहे, हे बघा, तुम्हा दोघांनाही माहीत नव्हतं एकमेकाबद्दल. मग मानसी ही ते लेटरसुद्धा सूरजच्या हातात देत म्हणते, हे गीता वहिनींनी लिहून दिलं आहे गायत्री वहिनींना. आता सूरजदादा ते वाचायला लागतो. मी गीता प्रभू स्वइच्छेने लिहून देते की माझे पती सूरज प्रभू यांच्याशी यापुढे माझा कोणताही संबंध राहणार नाही. मी आम्हाला मूल होऊ देणार नाही. आमचा वंश मी पुढे वाढू देणार नाही. गीता प्रभू खाली सही. आता हे वाचून सूरजदादा म्हणतो, हे काय आहे? गायत्री वहिनींनी गीताकडून हे असं सगळं का लिहून घेतलं असेल? त्यावर मानसी म्हणत असते, काय ना सूरजदादा, एखादी मुलगी ही आपल्या जोडीदारावरती खूप प्रेम करत असते, त्याच्यामुळे ती त्याच्यासाठी काहीही करायला तयार असते. आणि तुम्ही आणि गीता वहिनी एकमेकांवर खूप प्रेम करता, म्हणून तुम्ही दोघांनीही एकमेकांसाठी हा केलेला त्याग आहे. तर इकडे आता गायत्री ही तिच्या मुलाला म्हणजेच बंटीला भेटायला चाललेली असते. तर दिनेशदादा तिच्या मागे येतो आणि म्हणत असतो, अगं गायत्री, तू एकटीच का जातेस? मी सुद्धा येतो ना. त्यावरती म्हणत असते, काही गरज नाही आहे तुझी येण्याची. इतक्यात त्या ठिकाणी आता लगेचच सुनंदा येते. सुनंदा म्हणते, सुनबाई, अगं बंटीला भेटायला चालली आहेस का तू? त्याबरोबर लगेचच गायत्री ही चिडते आणि ती आता सुनंदाला म्हणत असते, बंटी नाही, अंश नाव आहे त्याचं, तिकडे चालली आहे मी. त्याबरोबर लगेचच आता इकडे सुनंदा म्हणते, ठीक आहे, अंशला भेटायला चालली आहेस का तू? थांब, मी ना तुझ्याबरोबर तहान लाडू भूक लाडू बांधून देते, आलेच. आणि त्याबरोबर लगेचच इकडे गायत्री म्हणते, काही गरज नाही आहे, काहीच गरज नाही आहे ह्या असल्या काहीतरी गोष्टी देण्याची माझ्या मुलाला. त्याच्यावर ह्या घराची, ह्या घरातल्या वस्तूची सावलीसुद्धा पडू नये ना, म्हणून मी त्याला लांब हॉस्टेलवरती ठेवलं आहे आणि आज मी त्याला भेटायला चालली आहे. त्याबरोबर इकडे दिनेश म्हणत असतो, अगं पण मग किती वेळ लागेल तुला यायला? त्यावर गायत्री म्हणते, कशाला सांगू, इट्स नन ऑफ युअर बिझनेस. त्यावर आता दिनेश दादा गायत्री वहिनीकडे बघतो, तर गायत्री वहिनी म्हणते, संध्याकाळपर्यंत येईन परत मी, कळलं? त्याबरोबर लगेचच ती म्हणत असते की मला माझ्या मुलाबरोबर जितका वेळ जमेल ना तितका वेळ घालवायचा आहे, जास्तीत जास्त वेळ मला त्याला द्यायचा आहे. आणि ती तिकडनं निघून जात असते. तर इकडे आता गायत्री वहिनींचा आवाज सूरजदादा आणि तेजस या दोघांनाही येतो. त्याबरोबर लगेचच आता पटकन तेजस हा सूरजदादाच्या हातातलं पत्र खाली फेकून देतो. इतक्यात गायत्री वहिनी त्या ठिकाणी येते. गायत्री वहिनी तिकडे आल्याबरोबर सूरजदादा गायत्री वहिनीला खुन्नस देऊन तिच्याकडे रागाने बघत असतो. सूरजदादाला त्याने गीता वहिनीला घराबाहेर काढलेला प्रसंग हुबेहूब आठवायला लागतो. त्याबरोबर गीता वहिनीला घराबाहेर काढल्याच्या नंतर आज पहिल्यांदाच सूरजदादाने गायत्री वहिनींना एवढी खुन्नस दिलेली असते. गायत्री पुढे येते आणि सूरजला म्हणायला लागते, सूरज, मला खुन्नस देतोयस तू? माझ्याकडे रागाने बघतोयस? ओ, या दोघांनी दिला असेल ना कॉन्फिडन्स, पण लक्षात ठेव, तुझी बायको या घरात कधीच नाही येऊ शकत. त्याबरोबर तू पुढे ती म्हणते की तू तिच्या आठवणीत असा झुरत राहशील, रडत राहशील. मग मानसी गायत्री वहिनींना सांगते, वहिनी, अहो हे दुःखाचे नाही, आनंदाचे अश्रू आहेत. गीता वहिनी या घरी लवकरच परत येणार आहेत आणि त्याचा मुहूर्तसुद्धा आम्हाला सापडला आहे. त्याबरोबर गायत्री म्हणत असते, मुहूर्त काढा किंवा कितीही काहीही करा, पण ती गीता या घरामध्ये कधीही येऊ शकणार नाही आहे. कारण कीर्तन करणं सोपं आहे, पण ह्या गायत्रीला हरवणं कोणाला शक्य नाही आहे. त्यामुळे गीता या घरात कधीच परत येणार नाही आहे, समजलं? असं आता गीताबद्दल गायत्री बोलते. त्यानंतर ती तिकडनं चाललेली असताना तिच्या साडीचा पदर तुळशीत अडकतो. आता गायत्री खेचत असते, पण तुळशीतला पदर काही निघत नसतो. मग मानसी तिकडे येते, अलगद पदर काढते आणि गायत्रीला सांगते, वहिनी, जर वाईट गोष्टी करत गेलो तर त्यामध्ये असेच अडकत जातो, अलगद सोडवत गेलो तर पटापट सुटत जातो. गायत्री ही रागारागात तिकडनं निघून जाते. तोपर्यंत तेजसने पटकन आता ते जे पत्र असतं ते उचललेलं असतं. आता लगेचच इकडे तेजस आणि मानसी हे दिनेश दादाला सांगत असतात की तुमच्या दोघांमध्ये खूप या पत्रांमुळे गैरसमज झालेले आहेत. बऱ्याच गोष्टी तुम्हाला दोघांनाही एकमेकाबद्दल माहीत नाही आहेत. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर जा आणि गीता वहिनीबरोबर बोलून घ्या. गीता वहिनीबरोबर बोलून घेतल्याच्या नंतर तुमचे सगळे प्रश्न सुटतील.
त्याबरोबर सूरजदादा या गोष्टीसाठी तयार होतो. तर दुसरीकडे सुनंदा किचनमध्ये काम करत असताना तिच्याकडे दिनेश आलेला असतो. दिनेश आता सुनंदाला म्हणत असतो, आई काय गरज आहे या तेजस आणि मानसीला प्रत्येक वेळेस हिला वेगळं करण्याची. ते लोक गायत्रीला प्रत्येक वेळेस एकटं पाडतात ना, की तिला आता इतकं एकटं वाटायला लागलं आहे की ती बंटीला भेटायला सुद्धा एकटीच निघून गेली. त्याबरोबर लगेचच आता इकडे आई म्हणते, मग तिने डोक्यात एवढा राग घालून घ्यायचाच कशाला. त्याबरोबर लगेचच दिनेश दादा म्हणतो, राग कशाला घालून घ्यायचा म्हणजे? अगं जर झालं असतं या घराचं डील तर केवढं बरं झालं असतं, कळत का नाही आहे तुला? त्यावर आई म्हणते, दिनेश. त्याबरोबर लगेचच दिनेश म्हणतो, आई काहीच चुकीचं बोलत नाही मी जे बोलतोय ना ते योग्य आणि बरोबरच बोलतोय. झालं असतं जर ह्या घराचं डील तर जरा आपल्यालाच बरं पडलं असतं ना. आणि त्या सूरजने स्वतःहून त्या गीताला घराबाहेर काढले, मग तरी या दोघांचा अट्टहास का त्या गीताला घरात परत आणण्यासाठी, कशासाठी? त्याबरोबर त्या ठिकाणी तेजस आणि मानसी दोघंही आलेले असतात. आता त्या दोघांना बघून दिनेश दादा जरा शांत होतो आणि आईला म्हणतो, आई बोलून घे तू त्या दोघांशी, मला उशीर होतोय, मी निघतो. आणि मग आता दिनेश दादा हा तिकडनं ऑफिसला जायला लागतो. तर आता तेजस हा रस्त्यात उभा असतो. दिनेश दादा म्हणतो, आता इथे तरी जागा देशील का, की तेही नाही? त्याबरोबर लगेचच तेजस म्हणतो, देईन ना, पण इतकीच देईन, याच्यापेक्षा जास्त जागा देणार नाही. आणि घर विकायला तर अजिबात विचारही करू नका. आता मात्र इथे दिनेश दादा तेजसबरोबर काहीही वाद न घालता गुपचूपपणे तिकडनं निघून जातो. त्याबरोबर आता लगेचच पुढे तो म्हणत असतो, अरे कसा आहे हा दिनेश दादा, म्हणजे गायत्री वहिनींनी घर विकायला काढलं तरीसुद्धा हा त्यांचीच बाजू घेतोय, शी. त्याबरोबर मानसी म्हणत असते, अहो तेजस, बायको आहे ती त्यांची, त्यामुळे जोडीदाराची बाजू घेणं हे स्वाभाविक आहे. उद्या जर गायत्री वहिनींचं मत बदललं ना तर बघा तुम्ही दिनेश दादांचं सुद्धा बदलेल. त्याबरोबर इकडे तेजस आणि मानसी हे दोघंही किचनमध्ये येतात आणि त्या आता सुनंदाला विचारतात की कुठे गेली गायत्री वहिनी. त्याबरोबर लगेचच सुनंदा सांगते, बंटीला भेटायला गेली आहे, संध्याकाळपर्यंत येईल. आणि आई तिकडनं निघून जाते. त्याबरोबर तेजस हा आता मानसीला म्हणत असतो, वा वा लकीचाम, सगळं कसं जुळून आलं आहे. आज सूरजदादा गीता वहिनीला भेटायला जाणार आहे आणि गायत्री वहिनीसुद्धा बंटीला भेटायला गेल्यात, त्या संध्याकाळीच घरी परत येतील. आणि दिनेश दादासुद्धा आता लवकर आज काही कामावरून येणार नाही आहे. म्हणजे कळतं आहे ना तुम्हाला, झालं आपलं काम झालं, म्हणजे आज आपल्याला करायला मिळणार. येस. त्याबरोबर आता आईला वाटत असतं की ह्या दोघांना एकांत हवा आहे, हे दोघं एकांताबद्दल बोलत आहेत, म्हणजे आपल्याला लवकरच नातवाचं तोंड पाहायला मिळेल. आणि एवढा विचार करून आई तिकडनं निघून जाते. तर इकडे तेजस सुयोगला कॉल करतो आणि कीर्तनाला का आला नाहीस रे असं विचारतो. तर आता सुयोग हा तेजसला सांगत असतो, काही नाही, जरा डिलेव्हरी होत्या त्यामुळे नाही जमलं. त्याबरोबर तेजस मुद्दाम सुयोगला म्हणतो, काय डिलेव्हरी तुझ्या? त्याबरोबर लगेचच आता सुयोग हा तेजसला म्हणतो, तेजा, गाड्यांच्या डिलेव्हरी होत्या रे, म्हणून यायला नाही जमलं मला. त्याबरोबर लगेचच तेजस हा सुयोगला म्हणत असतो की हो बरोबर आहे ना, बरोबर आहे, कसं जमणार तुला यायला, कारण आजपर्यंत पापच इतकी केली आहेस की तुला कसं देवाच्या कार्यात बरोबर यायला जमेल, म्हणून नाही जमत आहे तुला, कळलं ना तुला. त्याबरोबर पुढे सुयोग म्हणत असतो, हां कळलं, चल बोल पुढे. त्याबरोबर तेजस त्याला सांगतो की माझं एक खूप महत्त्वाचं काम आहे तुझ्याकडे. एक गोष्ट लक्षात ठेव, आज दिनेश दादा घरी 9-10पर्यंत येता कामा नये. त्याबरोबर सुयोग म्हणतो, 9-10च एवढं काय घेतलं आहे, काय मुहूर्त आहे का 9-10ला तेजा? त्याबरोबर तेजस म्हणतो, सुयोग, अरे 9-10 म्हणजे 9-10 नाही रे, 9 किंवा 10 वाजेपर्यंत, असं, कळलं? त्यावर लगेचच सुयोग विचारतो, पण काय झालं तेजा, असं का सांगतोय? त्याबरोबर तेजस हा आता सुयोगला सांगायला लागतो की त्या दोघांचा काय प्लॅन आहे, सगळं ते दोघं कसं करणार आहेत. त्याबरोबर तेजसने एवढं सगळं सांगितल्यावर सुयोग म्हणतो, काळजीच करू नकोस तू तेजा, मी बघतो इकडे सगळं, मी थांबवून ठेवतो दिनेश दादाला. त्याबरोबर तेजस खुश होऊन जातो आणि मग आता तेजस हा सुयोगला म्हणत असतो की बरं चल मग आता मी ठेवतो. आता खरं तर बघायला गेलं ना तर मित्र हा असाच असायला हवा, म्हणजे त्याने एक काम सांगितलं आणि सुयोग हा अजिबातच काही नानुकुर न करता पटकन ते काम करायला तयारही झाला. तुम्हाला काय वाटतं, बरोबर आहे ना? तर दुसरीकडे आता तेजस आणि मानसी हे दोघंही आईच्या खोलीत आलेले असतात. आता खोलीत आल्यावर तुम्ही बोला, तू बोल, तुम्ही बोला, तुम्ही बोला, असं आता त्या दोघांचं एकमेकांना सुरू असतं. तेजस आणि मानसी आतमध्ये येतात. तेजस लगेचच आईला म्हणतो, आई लकी चामना ना तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे, पण त्या लाजत आहेत. त्याबरोबर लगेचच आता आई म्हणायला लागते, मानसी का गं, का लाजतेस तू? हे बघ, लाजू नको, बोल, तुला जे काही बोलायचं असेल माझ्याशी ते तू बोलू शकतेस. त्याबरोबर मानसी म्हणत असते, अहो मावशी काय आहे ना, म्हणजे आपली आभा
तिचं लग्न झालं आहे ना आता आणि ती एकादशीला नव्हती, म्हणून मी म्हणत होते की तिच्या घरी जर प्रसाद दिला असता तर बरं झालं असतं. त्यावर तेजस म्हणतो, हो ना बरोबर आहे, एवढंच बोलायचं होतं तुम्हाला लकीचाम काय हो. आता बघा तुम्ही सांगितलेत ना, मग आई कशी जाईल पटकन आणि पटकन प्रसाद देऊन येईल. ही अशी आई गेली आणि अशी आई आली, हो की नाही आई. चल चल उठ पटकन जा बरं, तू प्रसाद घेऊन जा. त्याबरोबर लगेचच आता तेजस म्हणत असतो, चला पटकन झालं की नाही आपलं काम सोपं. त्यावर सुनंदा म्हणत असते, अरे एक मिनटं तेजस, पण मी कुठे म्हटलं हो नाही, काहीच नाही बोलली आहे मी अजून. मानसी माझ्याशी बोलायला आली होती ना, मग तुझं काय लगेच मध्ये. त्याबरोबर तेजस म्हणत असतो, आई अगं असं काय करतेस, नको ना असं करूस. आबा आपल्या घरचं शेंडफळ आहे, दरवर्षी ते एकादशीला आपल्या घरी आपल्याबरोबर असते. मग यावर्षी जर ती आपल्याबरोबर नाही आहे तर आपण तिला प्रसाद द्यायला नको का. दरवर्षी ती कसा भका प्रसाद खाते, मग जा ना तू यावर्षी तिला प्रसाद घेऊन. त्याबरोबर लगेचच आता आई मनात विचार करते, या दोघांना एकांत हवा ह्याच्यासाठी मला घराच्या बाहेर पाठवतायत, पण काहीच हरकत नाही, ठीक आहे. त्याबरोबर आई म्हणते, ठीक आहे जाते मी. त्याबरोबर लगेचच तेजस म्हणतो, चल जातीयस ना प्रसाद घेऊन, मग चल पटकन जा जा लकीच्या पटकन डबा भरा प्रसादासाठी. त्याबरोबर लगेचच आता मानसी तिकडनं चाललेली असते, तर आई म्हणते त्यापेक्षा एक काम करा, तुम्हीच दोघं जण जा प्रसाद घेऊन. त्याबरोबर तेजस आणि मानसी तिच्याकडे बघायला लागतात, तर ते दोघंही लगेचच आईला म्हणतात, आम्ही. त्यावर आई सांगते, अरे हो, म्हणजे तुम्ही दोघंही बाईकवरून जाल ना, पटकन जाल, म्हणजे कसं मला रिक्षाला पैसे खर्च करावे लागतील, तसे तुम्हाला लागणार नाही म्हणून म्हणत होते. त्यावर तेजस लगेचच डोकं दुखायचं नाटक करतो, आई ग. त्याबरोबर लगेचच आता पुढे तो सांगत असतो की आई बघ ना, अगदी माझ्या डाव्या मेंदूतून कळ गेली ग. त्याबरोबर लगेचच आई म्हणते, हो का, लहानपणीसुद्धा तुझं डोकं असंच दुखायचं, त्यावेळेस मी दाबून दिलं की तुला बरं वाटायचं, ये मी पटकन चेपून देते. त्याबरोबर तेजस म्हणतो, आई अगं तेव्हा मी लहान होतो, आता मी मोठा झालो आहे की नाही, आता काही गरज नाही आहे दाबण्याची, आता मला गोळी घेतली की बरं वाटेल, हां मी गोळी घेतो. त्यावर लगेचच आई म्हणते की बरं ठीक आहे, तुझं डोकं दुखतंय ना, मग तू तिकडे अजिबात येऊ नको. उगाच शोभाताई काही बोलल्या तर तुझंही डोकं फिरेल आणि मग तू त्यांना एकाचं 10 उत्तर देशील, त्यापेक्षा तू इथेच राहू दे. मी एक काम करते, मी ना माझ्याबरोबर मानसीला घेऊन जाते. शोभाताई काहीही बोलल्या ना तरी मानसी कसं समजूतदारपणे शांतपणे बरोबर त्यांना समजावून सांगू शकते. आता खरं तर आई हे सगळं मुद्दामून करत असते, मुद्दामून जरा तेजस आणि मानसीची मस्करी करत असते. तर आता इथे आईने असं म्हटल्यामुळे तेजस आणि मानसीला मात्र टेन्शन येतं की आता जर आई जातच नसेल तर मग आपण करायचं तरी काय. तर आता त्यानंतर इथे सगळेजण घरातून निघून गेलेले असतात. गायत्री वहिनी एकटीच घरामध्ये उरलेली असते आणि आता तेजसच्या रूपात भास्कर प्रभूंचा अवतार झालेला असतो आणि भास्कर प्रभूंना बघून गायत्री प्रचंड घाबरून गेलेली असते. तेजस हा घरात येतो आणि गायत्रीला म्हणत असतो, तुझी हिंमत कशी झाली हे घर विकायला काढण्याची, हां. त्याबरोबर गायत्री म्हणत असते, तुम्हाला तर मी. त्यावर तेजस म्हणतो, काय तुम्हाला तर मी, बोल काय तुम्हाला तर मी, बोल तुम्हाला तर मी म्हणजे काय. त्याबरोबर गायत्री तिथे असलेला फ्लॉवर पॉट उचलत असते आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. धन्यवाद.